आज आपण जालन्यातल्या बदनापूर या मतदारसंघाविषयीचा हा विशेष रिपोर्ट बघूया। मराठवाड्याच्या राजकारणावर सध्या सर्वाधिक प्रभाव आहे तो मराठा आंदोलनाचा। विधानसभेसंदर्भात कयास बांधताना सर्वात आधी त्याच फॅक्टरचा विचार करावा लागेल। लोकसभेला मराठवाड्यात आणि विशेषतः जालन्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक चाललाय। त्यामुळे बदनापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार नारायण कुचे यांचा कस लागणार असल्याचं बोललं जात आहे। बदनापूर विधानसभेतून कोण इच्छुक आहे ते बघूया। भाजपाकडून नारायण कुचे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून संतोष सांबरे माजी आमदार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बबलू चौधरी। बदनापूर अंबड विधानसभेच्या जनतेने मला सेवा करायची संधी दोनदा दिली। मी सेवेच्या माध्यमातून या बदनापूर अंबड विधानसभेच्या मध्ये मी विकास कामं काय केली आहे जनतेला माहिती। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने पुन्हा उमेदवारी मला जर दिली तर महायुतीचे सरकार येणार आणि त्यात मी आमदार म्हणून राहील असं मला वाटतं। लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब यांना जवळपास 13,500चं मताधिक्य या बदनापूर विधानसभा मतदारसंघातून मिळालेला आहे आणि आम्ही संघटनात्मक बांधणी, शिवसेना सदस्य नोंदणी आणि शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये सातत्याने संपर्क साधून आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला सुटेल आणि बदनापूरमध्ये शिवसेनेचाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। बदनापूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते इच्छुक झाले असल्याची चर्चा आहे। चित्र बदललेलं असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असलेले नारायण कुचे यांना निवडणूक सोपी जाणार नसल्याचं राजकीय विश्लेषक राजेंद्र घुले सांगतायत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आणि विशेषतः बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे। मात्र प्रमुख राजकीय पक्ष आंबेडकरी चळवळीचा असो किंवा परिवर्तनवादी चळवळीचा असो या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याच कार्यकर्त्याला आतापर्यंत उमेदवारी दिले नाही, हा एक नाराजा सूर आपल्याला सातत्याने बघायला मिळतो। यावेळेस बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार नारायणराव कुचे यांना म्हणावी तशी ही निवडणूक सोपी जाणार नाही असं तरी आज वाटतंय। ही झाली आत्ताची राजकीय परिस्थिती, पण मागच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती होती त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। 2019 बदनापूर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीचा निकाल बघूया। नारायण कुचे भाजपाचे उमेदवार होते, त्यांना 1,05,312 मतं मिळाली, तर काँग्रेस उमेदवार बबलू चौधरी यांना 86,700 मतं मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र मगरे यांना 9,869 मतं मिळाली। यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात बदनापूर विधानसभेत मात्र महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अधिक मतदान मिळालंय। बदनापूर विधानसभेतून कोणाला लीड मिळालं ते बघूया। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना 1,02,959 मतं मिळाली, तर महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंना 89,487 मतं मिळाली। महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना बदनापुरातून 13,472 मताधिक्य मिळण्याचं कारण हे मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे अनुसूचित जाती SC साठी राखीव असलेल्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील उमेदवार उतरवणार, कोणाला पाठिंबा देणार की कोणाला पाडण्याचं काम करणार यावरती बदनापूर विधानसभेचं चित्र अवलंबून असल्याचं सध्याचं चित्र आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।